डॉक्टर अजित बागमार यांची जैन प्रेस क्लब राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड। महाराष्ट्राचे पहिले दैनिक AHB टाइम्स डिजिटल नवकार वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाल्यानंतर संपादक व ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर अजित बागमार यांना मोठा सन्मान मिळालाय। केंद्र शासनाच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत जैन प्रेस क्लबच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी त्यांची निवड झाली आहे। ही नियुक्ती निर्वाह फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व सेल्फ रेग्युलेटरी बॉडी SRB समितीचे प्रमुख श्री विनायक लुनिया यांच्या हस्ते करण्यात आली आहे। राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून डॉक्टर बागमार यांच्यावर जैन समाजाच्या मीडियाला संघटित करणे, डिजिटल मीडिया आचारसंहिता अंमलात आणणे तसेच पत्रकारांना पारदर्शक व जनहितकारी पत्रकारितेसाठी मार्गदर्शन करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। डॉक्टर अजित बागमार यांच्या नेतृत्वाखाली जैन प्रेस क्लब निश्चितच समाज आणि देशाच्या मीडिया क्षेत्रात भक्कम ओळख निर्माण करेल असे श्री लुनिया यांनी सांगितले। डॉक्टर बागमार यांनी मागील 30 वर्षे दैनिक उलाढाल, नाशिकनामा, राजवट, महालोक, पर्याय आदी वर्तमानपत्रात संपादक म्हणून काम केले। त्यांनी 1111 सर्वधर्मीय सामुदायिक विवाह यशस्वीरित्या पार पाडले असून विविध सामाजिक व सांस्कृतिक संस्थांमध्ये महत्त्वाची जबाबदारी पार पाडली आहे। दरम्यान नवकार वर्ल्ड रेकॉर्ड अंतर्गत 21,000 तपस्वींचा सन्मान करण्यात आलाय। या उपक्रमासाठी डॉक्टर अजित बागमार यांचे विशेष योगदान राहिले। तसेच नाशिकमध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली मामासाहेब बागमार न्यूट्रिशन ॲक्युप्रेशर इन्स्टिट्यूटच्या केंद्राचा शुभारंभ करण्यात आलाय। डॉक्टर अजित बागमार यांच्या नियुक्तीबद्दल जैन समाजातील अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले असून त्यांच्या भावी कार्याला शुभेच्छा दिल्या। याबाबत अधिक माहिती डॉक्टर अजित बागमार यांनी दिली आहे। जैन प्रेस क्लबच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी आपली निवड झाली आहे, कसे बघता याकडे काय सांगा? नाशिकमध्ये गेल्या 15 वर्षे दैनिक उलाढालचा संपादक 85 पासून तर 2000 वर्षापर्यंत होतो। त्यानंतर दैनिक राजवट, त्यानंतर दैनिक लोकमहापर्याय ही सगळी वाटचाल करता करता महाराष्ट्रातले पहिले दैनिक AHB दैनिक डिजिटल सुरू झालं आणि काम करणारा कार्यकर्ता नजर असते आणि मी 1001 सामुदायिक लग्न केले, तर त्याचा सगळा विचार करून राष्ट्रीय जैन प्रेस क्लब माहिती प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत त्या कमिटीतर्फे राष्ट्रीय अध्यक्ष त्यांचे जे लुनियाजी आहे ते अंतर्गत मला राष्ट्रीय अध्यक्ष जैन प्रेस क्लबचे केलेले आहेत। त्याच्यावर त्यांचे बरेच नियम आहेत का संपूर्ण महाराष्ट्र, संपूर्ण देशात सगळ्या नियुक्त करणे, ते कार्यरत करणे, अधिवेशन घेणे, दिल्लीमध्ये अधिवेशन घेऊन माहिती प्रसारण मंत्री व पंतप्रधान यांच्या हस्ते पुरस्कार देणे पत्रकारांना, अशा विविध योजना करता त्यांनी माझ्याकडनं शक्य आहे की मी 12,000 पुरस्काराचा रेकॉर्ड केलेला आहे, त्यामुळे ते मला शक्य आहे आणि मी लुनियाजी आणि जे प्रसारण मंत्र्यांनी दिले त्यांना केंद्र सरकारचे मी आभार मानतो। महाराष्ट्र सांस्कृतिक महोत्सव या ठिकाणी संपन्न झाला, त्याबाबत काय सांगा? मामासाहेब बागमार न्यूट्रिशन कॅन्सर सेंटरच्या उद्घाटनानिमित्त महाराष्ट्र सांस्कृतिक महोत्सव, त्यामध्ये गायन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, कथाकथन स्पर्धा, अभिनय स्पर्धा, लोगस का नवीन पहिल्यांदाच येतोय तर लोगस म्हणजे ते मंत्र 24 तीर्थंकराचं असतं, ते 2 मिनिटात जो जास्त म्हणणं त्यांचं, अशा विविध स्पर्धा या ठिकाणी घेण्यात आल्या। त्यांना आपल्या नाशिकच्या अभिनेत्री इंगळे मॅडम यांनी परीक्षण केलं आणि फार सुंदररित्या 100 स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला व आमचा थोडक्या वेळेमध्ये तो उद्देश स्पर्धकांमुळे शक्य झाला आणि प्रथम, द्वितीय, तृतीय प्रत्येकाला बेडशीट 30,000च्या वस्तू प्रत्येक पुरस्काराला देण्यात आल्या। राज्यस्तरीय ॲक्युप्रेशर प्रशिक्षण शिबिर देखील त्याचे ओपनिंग झाले आहे, काय सांगा? बऱ्याच वेळा निदान करायचं म्हटलं का आपल्याला मशिनरी चेकिंग, या चेकिंगशिवाय निदान होत नाही, पण ॲक्युप्रेशरमध्ये 2 मिनिटात ॲक्युप्रेशरद्वारे तुम्हाला तुमचं निदान करण्यात येतं, ते शिकवलं जातं। त्याकरता मुंबईहून 25 डॉक्टरांची टीम महाराष्ट्रातून सगळे आले होते। त्यांनी ते समाधान व्यक्त केलं आणि फार सुंदररित्या त्यांना ते आवडलं की याच्यामुळे आम्ही कमीत कमी 2 ते 5 लाख रुपये महिन्याला कमवून आपल्या प्रशिक्षण व्यसनमुक्तीच्या द्वारे फार चांगल्या दृष्टीने ते यशस्वी झालं। वर्ल्ड रेकॉर्डचे तपस्वी प्रमाणपत्राची वाटप देखील या ठिकाणी करण्यात आली होती। आता नवीन काही केल्याशिवाय वर्ल्ड रेकॉर्डमध्ये तुमचा नंबर लागत नाही। ज्यांनी आतापर्यंत 18,000चा रेकॉर्ड त्या नौकरमध्ये आहे त्यांच्याकडे, तर आता 21 जगातील, नुसतं नाशिक नाही, जगातील ज्यांनी जैन लोकांनी तपस्या केल्या त्या 21,000ची नोंदी आमच्याकडे आहेत। त्या 21,000चा त्या टीम लीडर मी असल्यामुळे आणि दैनिक AHB पहिलं दैनिक महाराष्ट्रातलं असल्यामुळे तो सन्मान मला मिळाला। वर्ल्ड रेकॉर्डचा, दैनिकाचा AHB टाइम्सचा मिळाला। ज्यांनी ज्यांनी तपस्या केलं त्यांना वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केल्यामुळे त्यांचे प्रमाणपत्र आणि ज्यांनी
आम्हाला सहकार्य केलेलं आहे प्रायोजक म्हणून त्यांनाही वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र त्याविषयी देण्यात. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.